बालभारती इयत्ता पहिली भाग 4 पान क्रमांक 78. तर या पानावर आज आपण काय शिकणार आहोत? माझे वेळापत्रक. टुडे वी आर गोइंग टू लर्न माय वीकली प्लॅन. वीकली प्लॅन म्हणजेच माझे वेळापत्रक, आठवड्याचे वेळापत्रक. आठवड्याला वीकली, माय वीकली प्लॅन. आठवड्यात, पूर्ण आठवड्यात मी काय करतो ते इथे सांगितलं आहे. त्या अगोदर सर्वांनी माझ्यासोबत आठवड्याचे वार वाचा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता इंग्रजीमध्ये डेज ऑफ द वीक. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता येऊया पान क्रमांक 78 वरती. पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे रे? मुलगा सायकल चालवत आहे. सायकल चालवणे कोणती कृती आहे? सायकल चालवणे. वार कोणता लिहिला आहे इथे? रविवार, म्हणजेच इंग्रजीमध्ये संडे. पुढच्या चित्रामध्ये भाऊ बहीण बुद्धिबळाचा खेळ खेळत आहे, चेस. आणि कोणता वार आहे? सोमवार, मंडे. म्हणजेच आठवड्यातील रविवारच्या दिवशी हा मुलगा किंवा अजय असे म्हणूया, अजय रविवारच्या दिवशी संडेला सायकल चालवतो. सोमवारच्या दिवशी मंडेला खेळ खेळतो, बुद्धिबळ. मंगळवार, ट्यूजडेला अभिनय, नाटक सादर करणे. बुधवार म्हणजे वेनसडेला हे सर्वजण सोंगट्यांचा खेळ खेळतात. बुधवार नंतर पहा इकडे यायचं आहे. गुरुवार म्हणजे थर्सडे. बुधवार, गुरुवारच्या दिवशी थर्सडेला क्रिकेट खेळतात. बॅट बॉलचा हा खेळ क्रिकेट. शुक्रवार म्हणजेच कोणता वार इंग्रजीमध्ये? फ्रायडे. शुक्रवारच्या दिवशी हे विटीदांडूचा खेळ खेळतात, विटीदांडू. आणि शनिवारी सॅटरडेला रोप लावणे, झाडे लावणे अशी कृती करतात. म्हणजेच हे झाले आठवड्याचे वेळापत्रक. माय वीकली प्लॅन, माझे वेळापत्रक. परत संडे आला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे हे वेळापत्रक आठवड्याला होत असते. म्हणजेच ही कामे आपण करत असतो. तर सायकल चालवणे ही कृती, हे काम कोणत्या दिवशी आले आहे? रविवार. पहा चित्रामध्ये दिसत आहे सायकल चालवणे. वार कोणता आला आहे? रविवार. मग बरोबर इथे लिहिलं आहे सायकल चालवणे रविवार. त्यापुढेच आपण लिहूया इंग्रजीमध्ये संडे, SUNDAY, संडे म्हणजेच रविवार. सायकल चालवणे. पुढचा खेळ आहे क्रिकेट खेळणे. चित्रामध्ये पहा कोणता वार येत आहे? क्रिकेट इथे आहे. क्रिकेट खेळण्याचा वार आहे गुरुवार. मग इथे लिहा गुरुवार. इंग्रजीमध्ये थर्सडे, THURSDAY, थर्सडे, गुरुवार,
क्रिकेट खेळणे. अगदी बरोबर. पुढची कृती, पुढचे काम आहे अभिनय करणे. अभिनय करणे. इथे या चित्रामध्ये हा मुलगा अभिनय करत आहे. वार, कोणता वार आहे? मंगळवार, ट्यूजडे. मग इथे लिहा मंगळवार, मंगळवार. इंग्रजीमध्ये ट्यूजडे स्पेलिंग लिहा TUESDAY, ट्यूजडे. रोप लावणे. रोप लावणे इथे आहे. रोप लावणे हे काम आपण कोणत्या दिवशी करतो? शनिवार. म्हणजे या वेळापत्रकामध्ये ही मुलगी शनिवारच्या दिवशी रोप लावते. मग इथे रोप लावणे, पुढे लिहा शनिवार. वाराचा नाव लिहायचं आहे शनिवार. इंग्रजीमध्ये सॅटरडे, SATURDAY. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे कामे, त्यांचे वार, इंग्रजीमधले स्पेलिंग पूर्ण लिहा. खाली पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे? काल, आज, उद्या. येस्टरडे म्हणजेच काल, टुडे म्हणजे आज, टुमॉरो म्हणजे उद्या. हे आता आपल्याला शिकायचं आहे. काल होता, आज आहे, उद्या येणार. आता कोणता वार? आज आहे मंगळवार. ठीक आहे, आज आहे मंगळवार. मग मंगळवारच्या अगोदर काल होता. कोणता वार होता काल? मंगळवारच्या आधी कोणता वार येतो? सोमवार. पहा, आज कोणता वार सांगितला? मंगळवार. आणि त्याच्या अगोदर काल होता सोमवार. मग आपण खाली इथे लिहूया, आज आहे मंगळवार, काल होता सोमवार. सोमवार. आता मग आज याला आपण मराठीत आज म्हटले, मग आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात? आज म्हणजे टुडे. टुडे इज ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. वरती आपण शिकलो आहोत. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. टुडे इज ट्यूजडे. आज आहे मंगळवार. मग आता काल होता सोमवार. काल याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? येस्टरडे वॉज. होता ना, भूतकाळ झाला तो, म्हणून वॉज. येस्टरडे वॉज. सोमवार याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते इथे लिहायचे. सोमवार, मंडे. मंडे. मग इथे लिहिणार आपण येस्टरडे वॉज मंडे. MONDAY. मंडे. काल होता सोमवार. मराठीत झाले. इंग्रजीमध्ये कसे म्हणणार? येस्टरडे वॉज मंडे. आज आहे मंगळवार. इंग्रजीमध्ये कसे म्हणणार? टुडे इज ट्यूजडे. उद्या येणार. आता उद्या येणार. कोणता वार येणार? मंगळवार नंतर उद्या. मंगळवार नंतर कोणता वार येतो? बुधवार. मंगळवार नंतर बुधवार. मग इथे लिहा, उद्या येणार बुधवार.
बुधवार. आता उद्या येणार याला इंग्रजीमध्ये कसे बोलणार? टुमॉरो. टुमॉरो विल बी. टुमॉरो विल बी. बुधवार इंग्रजीमध्ये लिहा. बुधवारचे नाव वेनस्डे. वेनस्डे. टुमॉरो विल बी वेनस्डे. WEDNESDAY. Wednesday. Tomorrow will be Wednesday. उद्या येणार बुधवार. आता इथे पहा, काल होता म्हणजे कालचा वार सोमवार हा होऊन गेला आहे, म्हणून इथे काय लिहिलं आहे? वॉज. येस्टरडे वॉज मंडे. आणि उद्या येणार आहे, उद्या बुधवार येणार आहे, म्हणजेच टुमॉरो विल बी. विल बी येणार आहे. कोणता वार येणार आहे? टुमॉरो विल बी वेनस्डे. आणि आज, आत्ता, आज कोणता वार आहे? आज आहे मंगळवार. टुडे इज ट्यूजडे. ट्यूजडे. इकडे मराठीमध्ये दिलं आहे आणि इथे इंग्रजीमध्ये दिले आहे. त्याचप्रमाणे इथे खाली वाचा. आज आहे रविवार. दुसरा वार रविवार. सरावासाठी आपण आज आहे रविवार असे म्हणूया. आज आहे रविवार. इंग्रजीमध्ये कसे बोलणार? टुडे इज संडे. आज म्हणजे टुडे. आज आहे रविवार. टुडे इज संडे. आता आपण म्हणतो आज माझा बर्थडे आहे. आज माझा बर्थडे आहे. इंग्रजीमध्ये कसे बोलणार? आज टुडे. टुडे इज माय बर्थडे. टुडे इज माय बर्थडे. म्हणजेच आज आहे माझा वाढदिवस, बर्थडे. आज आहे रविवार. टुडे इज संडे. आणि मग त्याच्या अगोदर आधीचा वार, रविवारच्या अगोदर कोणता वार येतो? आधीचा वार म्हणजेच द डे बिफोर टुडे. द डे बिफोर. बिफोर म्हणजे आधी, अगोदर. टुडे वॉज. द डे बिफोर टुडे वॉज आधीचा वार. रविवारच्या अगोदर कोणता वार येतो? रविवारच्या अगोदर येतो शनिवार, कारण शनिवार नंतरच रविवार येतो, म्हणजेच रविवारच्या अगोदर येतो शनिवार, सॅटरडे. हो की नाही? आठवडा शनिवारी संपतो. मग शनिवारीच्या नंतर कोणता वार आला? शनिवार नंतर रविवार, म्हणजेच रविवारच्या आधीचा वार. द डे बिफोर टुडे वॉज सॅटरडे. म्हणून खाली लिहूया शनिवार. 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 इंग्रजीमध्ये इथे लिहूया द डे बिफोर टुडे. टुडे म्हणजे संडेच्या अगोदर. कोणता येतो आधी? शनिवार. सॅटरडे. SATURDAY. सॅटरडे. आणि नंतरचा वार, रविवार नंतरचा वार म्हणजेच द डे आफ्टर टुडे विल बी. आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी, अगोदर. मग रविवार नंतरचा वार द डे आफ्टर टुडे विल बी मंडे. रविवार नंतर
सोमवार मंडे. मग लिहूया इथे नंतरचा वार सोमवार. सोमवार मराठीमध्ये लिहिलं, इंग्रजीमध्ये लिहा MONDAY मंडे. इथे जागा नाही म्हणून खाली लिहिलं आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. टुडे म्हणजे आज, आधी, अगोदर म्हणजे बिफोर, नंतर म्हणजे आफ्टर, येस्टरडे म्हणजे काल, टुडे म्हणजे आज आणि टुमॉरो म्हणजे उद्या. अशा प्रकारे सर्वांनी सराव करा. आज आहे रविवार, आधीचा वार शनिवार, नंतरचा